नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण पालखी प्रस्थान सोहळा याविषयी मराठी माहिती पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज पंढरपुराकडे प्रस्थान होणार। या सोहळ्यासाठी आळंदी नगरी सज्ज झाली आहे। आज सायंकाळी 4 वाजता पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे। अगोदरच्या दिवशी संत तुकाराम महाराजांची पालखीचे प्रस्थान होते। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होण्या इंद्रायणी काठी वारकऱ्यांच्या उपस्थितीत ते गजबजून घेतले जाते। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणाहून वारकरी आळंदीत दाखल होतात। आळंदीत किमान 4 लाखाहून अधिक भाविक दाखल होतात। संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान व प्रशासनाच्या वतीने पायीवारी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येते। उंच पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती अशा उत्साहपूर्ण आणि ऊन सावली पावसाच्या वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी दुपारी 4च्या सुमारास देहूतून पंढरपुराकडे प्रस्थान करतात। आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगते गुज पांडुरंग या ओढीने पुण्यभूमी देहू धन्य झाली। इंद्रायणी नदीच्या तीरी भाविकांची गर्दी। पहाटेपासूनच अभंगाच्या सुरवाटीने भाविकांना जाग येते। पहाटे 5 वाजताच परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची महापूजा होते। त्यानंतर संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात विश्वस्ताच्या उपस्थितीत महापूजा करण्यात येते। पालखी सोहळ्याचे जनक तपोवनीत नारायण महाराज यांच्या समाधीपूजेनंतर पालखी प्रस्थानानिमित्त देहूकडे महाराजांचे काल्यांचे कीर्तन होते। इनामदारवाड्यात तुकोबांच्या पादुकांची विधिवत अशी पूजा करण्यात येते। पंढरीत आषाढी एकादशीचा महासोहळा 6 जुलैला संपन्न होईल। पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण, पुंदरवडी येथील पहिले गोल रिंगण, खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण, ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण, वाखरीच्या बाजीराव विहीर येथे दुसरे उभे व चौथे गोल रिंगण, इसबहावी पादुकांजवळ पंढरपूर प्रवेशापूर्वी तिसरे उभे रिंगण होईल। त्यानंतर 10 जुलैला पालखी परतीचा प्रवास सुरू करेल। 11 दिवसांचा पायी प्रवास करून पालखी सोहळा पुन्हा 20 जुलैला आळंदी दाखल होईल। ही माहिती माऊली व्यवस्थापकांनी दिली आहे। आज आपण पालखी प्रस्थान सोहळा विषयी मराठी माहिती पाहिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।